ओम स्वामी समर्थाय नमः। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच महत्त्वपूर्ण आणि जीवनोपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा। याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मन लावून 14 मिनिटे जो व्यक्ती ऐकेल त्याच्या घरातले सर्व दुःख आणि संकट पळून जाईल आणि सुख प्राप्त होईल। अजिबात हा संदेश चुकवू नका। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी देणार आहेत आणि तुमचं घर हे पूर्णपणे खुश होऊन जाणार आहे। त्यामुळं तुम्ही हा संदेश मध्येच सोडण्याची चूक अजिबात करू नका। स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता या पळून जात असतात आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्याला लाभत असते। तसेच सुंदरता ही स्वामींमध्ये आहे आणि स्वामींमध्येच आपण सर्व सुख हे शोधलं पाहिजे। म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं। पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही, ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं। कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं। म्हणून उगाच भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे आणि ती शक्ती तुझं संरक्षण करणार आहे। आणि स्वामी आपल्याला म्हणतात, बाळांनो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ईश्वर म्हणजे आपली शेवटची आशा नाही तर पहिला विश्वास आहे आणि तो पहिला विश्वासच आपण टिकून ठेवायचा आहे। गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे। स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात। म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ हे निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे। तुम्ही कुठेही जात नाही, तुम्हाला नेले जाते। खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तोच खेळ खेळवत असतो। म्हणून एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा। पण एक शब्द आहे स्वामी, आतरतेने बोलून बघा आणि मनासारखे नाही झाले तर मग सांगा। मित्रांनो, विश्वास ठेवा, न मागता न बोलता स्वामी भरपूर देत असतात। फक्त स्वामींचे नामस्मरण हे दररोज तुम्ही जरूर केलं पाहिजे आणि चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात। आणि मुखातून गेलेले राम आणि निस्वार्थपणे केलेले आपण जीवनामधले काम हे कधीही व्यर्थ आपले जात नसते। म्हणून नामस्मरणात प्रचंड ताकद असते आणि नामस्मरणात केलेले आपल्याला कशाची कमी राहत नाही आणि कशाची कमी आपल्याला होत नाही। म्हणून स्वतःला पटेल ना तसं पण योग्य पद्धतीने नक्कीच वागावं। दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही कधीच हिरा नसते। म्हणून स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे बाळा, या जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते। जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही नक्कीच असणार आहे आणि तुझ्या मदतीसाठी आम्ही नक्कीच धावून येऊ, हे स्वामी तुम्ही नक्कीच सांगा। आणि स्वामी म्हणतात की आपल्यासाठी ते सर्व ठिकाणी नक्कीच येतील, फक्त आपण त्यांना हाक मारली पाहिजे आणि त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवला पाहिजे। म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका। सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते। जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात। म्हणून निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेवा आणि गुरुबोध हा होतो आणि होतोच आणि एक दिवशी नक्कीच होईल। म्हणून परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी चांगलं वागणं सोडू नका, कारण यश निश्चित आहे। कारण दुःखाचा डोंगर ओलांडून गेल्याशिवाय सुखाची वाट मात्र दिसत नसते। म्हणून प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? याचं खूप छान उत्तर आहे, वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो। तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच आपल्याला मिळत असतो आणि मंदिरात आपल्याला ते सुख मिळत असतं। स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात वेळ घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगलं बनवा आणि जगामध्ये तुमचं नाव लौकिक लवकरच होईल। स्वामींनी सांगितलंय, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळं बघून घेईल आणि सगळ्यांचे कर्माचे फळ मी सगळ्यांना चांगलेच देणार आहे। म्हणून त्याचे कष्ट वाईट असो का मग चांगले असो, तसे त्याला फळ हे निश्चित मिळणार आहे। जीवनात कष्ट केल्याने बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलण्याने आणि मन चांगले राहते। म्हणून नेहमी आपण सत्य बोलले पाहिजे आणि सत्याच्या मार्गावर आपण मात्र नक्कीच चालले पाहिजे। म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते आणि कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला
तरी ती तरुण जात असते. म्हणून कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. नक्कीच ते तुम्हाला पोटाशी धरतील आणि तुम्हाला म्हणतील, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही दुनिया जरी तुझ्या विरुद्ध असली ना, तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी जेथे जन्म घेत असते ना, तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे मात्र नक्कीच असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव हे नक्कीच समजून घेतले आहेत. आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींना आतुरतेने हाक घाला आणि स्वामींना बोला, तुमच्याजवळ मला नक्कीच बोलवा आणि तुमच्या मंदिरात दर्शनासाठी स्वामी मला प्रत्येक दिवशी बोलवा आणि नामस्मरण माझ्याकडून करून घ्या. म्हणून सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून तुम्ही कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतात. म्हणून जीवनात कोणत्याच गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढणार आहे हे नक्कीच. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्य काळाची जास्त चिंता आपल्याला जीवनामध्ये आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद ही सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष तुम्ही द्या, कारण जर आपण हातात मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होतो. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व तुम्ही द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्कीच शक्य होत असते. आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. आणि कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजतेने आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या नक्कीच सत्यात उतरतात. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्यांची तुलना कराल ना तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही आणि तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा ठिकाणी परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटत असेल तेव्हा आपण आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येयपद करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा कधी बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत. आणि म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि सत्य कोणतेही आणि कोणीही ते नाकारू शकत नाही आणि नाकारूही ते शकणार नाही, कारण स्वामींनी नक्कीच आपल्याला आशीर्वाद दिले आहेत आणि सत्य जे आहे ते एक दिवशी बाहेर येतच असतं. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी आपल्याला नक्कीच उच्च विचारांच्या मदतीने आपल्या चांगल्या प्रकारचे काम करू शकते आणि हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीच प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो
पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होत असते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि ती तयारी असली की आपली सर्व ठिकाणी नक्कीच आपल्याला विजय मिळू शकतो. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव हे करून देत असते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देत असते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजतेने मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहतात आणि म्हणून स्वतःवरील विश्वास आज आपल्या सोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन नक्कीच तुम्ही जगायला हवं. आणि एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा आणि तुम्हाला कोणतीच गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. म्हणून कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर मात्र पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते, जे आपणास अशक्य वाटते पण त्यामुळे तुमचे ध्येय गाठू शकत नाही, असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा नक्कीच तुम्ही आदर करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण ह्यात व्यक्ती आपल्याला चांगले दिवस नक्कीच आणून देत असतात आणि आणूनही देतील. म्हणून जीवन जगताना अडचणी आपल्याला भरपूर येतात, पण त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येय साध्य आपले होतही असते. म्हणून संघर्षाच्या काळात हार कधी मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा, कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनाने दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते. आणि म्हणून जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा, कारण नक्कीच समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग तुम्ही नक्कीच निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न हे करत असतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत असते. आणि म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल ना तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा आणि परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात असलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत हा ठरत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करत असते. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत राहा आणि बघा तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे जर असेल ना तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केले पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. मात्र नक्कीच तुम्ही म्हणून आयुष्य हे आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे,
कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवनाची आनंदाने जगण्याचा ही क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते आणि ते सत्यात उतरते देखील. म्हणून स्वतःचे हे व्यक्ती महत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. या उलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती ही निश्चितच होईल. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम हे प्रामाणिकपणे आणि उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याची आपण लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि ज्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपल्या केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता तुम्ही नक्कीच ठेवा. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीची संगत असणे खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्याला जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नक्कीच जीवन जगण्यास मदत करू शकतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनाचा वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त नक्कीच करून देतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न बाळगता तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा. नक्कीच यश मिळणार आहे. जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असते. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा, दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक आहे. आणि एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपल्या हाती येतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजा पर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता नक्कीच निर्माण होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि नक्कीच आपण यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला नक्की शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका.
कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी नक्कीच बनवत असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे गाजलेच पाहिजे आणि ते तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच अनुभवाल सुद्धा. आणि म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा सराव प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल ना, तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा जे आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात, आणि तेव्हाच आपण आपले ध्येय साध्यही करू शकतो. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात. आणि आयुष्यात नियोजनासह प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात्र मात नक्कीच करता येईल. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळात सामना करावा लागतो. कारण साम्राज्य एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात कधी शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्या सोबत नक्कीच असेल. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. त्यामुळे आज जर तुम्ही दुःखी असले तर उद्या तुम्ही सुख हे नक्कीच मिळणार आहे. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा मात्र प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल ना, तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये जगूही शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजे. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुम्हाला वाट्याला संघर्ष येणार अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल ना, तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच होणार नाही. आणि म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसेल तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कधीही ते सोडू नका आणि कधीही ज्ञान प्राप्त करणेही सोडू नका. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्षाचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यालाच लिहिला गेला आहे ज्याने जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मात्र नक्कीच मिळवले आहे. आणि जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण तुम्ही नक्कीच केली पाहिजे, तरच तुमचे अस्तित्व हे पूर्णपणे टिकून राहील. आणि पुढे ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा नक्कीच घेतली जात असते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय हा सत्याचा होईल यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो आणि तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा सुद्धा देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला कधी बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकारही होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेणे आणि घेता येणे शक्य होते.
आणि मग तसेच आपल्याला अडचणींवर मात कशी करावी या गोष्टीचा अभ्यास नक्कीच करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी तुम्हाला मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःची जिद्द आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण अजिबात घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जात असते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनाचा त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि नक्कीच जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य होते. म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल, म्हणून ती ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही त्याचा सामना देखील नक्कीच करू शकता. मित्रांनो, एखाद्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हाला अडचणींच्या काळात कोणत्या तरी रूपात, देवाच्या रूपात नक्कीच धावून येत असते. आणि वेळ कशी आहे आणि कशी येईल हे कोणीही अजिबात सांगू शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा मात्र असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी ना हे शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होत असते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन नक्कीच ठरत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार अजिबात करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही हे तितकेच खरे आहे. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते मिळतही असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक भरपूर आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे हे शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे ती इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात आपण करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्या त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय नक्कीच मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावण्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण हे विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत करत असते. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळ आपण बदलू शकत नसलो ना तरी भविष्यकाळ येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल. आणि अशा आत्मविश्वास नक्कीच तुमच्यामध्ये निर्माण आपण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना तेव्हा आपण आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिळवू शकतो, कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही. आणि म्हणून एखादे ध्येय हे सत्यात उतरवण्यासाठी मार्ग सोपा असेलच असे नाही, कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून ते ध्येय नक्कीच तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर एकाग्र राहा. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या पाठीमागे आहे. हे फक्त तुम्ही जीवनामध्ये विसरू नका आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी अजिबात टिकणार नाही. कारण जर आज कठीण काळ जर आला असेल ना तर उद्याची सकाळ ही चांगली परिस्थिती नक्कीच आणू शकते.
म्हणून त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि एवढेच तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून राहत नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे कृत्य आणि कार्य हे करावे लागते. तेव्हाच आपण चांगले होत असतो आणि आपल्यामध्ये चांगली गुणवत्ता निर्माण होत असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या भाग्यात मोठा चमत्कार घडणार आहे. आणि हा संदेश मोजून 15 मिनिटे मन लावून ऐका. तुमच्या डोक्यातील सर्व टेन्शन दूर होईल आणि तुम्हाला दिव्य अनुभव येईल. आणि तुमच्या मुलांवरचे सर्व संकट नक्कीच दूर होईल आणि तुम्हाला आनंदाची गोड बातमीही मिळणार आहे. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. स्वामी भक्तांनो, आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल हे जपणे आवश्यक नक्कीच आहे. म्हणून जी व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि काम करतो त्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. पण ती टीका जर तुम्ही सहन केली तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि स्वामींवरचा विश्वास असाच टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा असं नक्कीच लिहा. मित्रांनो, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि अशीच शर्यत आपली आयुष्यभरासाठी चालू राहणार आहे. म्हणून या शर्यतीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे आणि पुढे पुढे चालत राहायचे आहे. माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नसते. माणसाला राजहंसासारखं नक्कीच असलं पाहिजे. जे पटेल तेच घ्यावं, नाही ते फक्त आपलं सोडून द्यावं. हे जीवनाचा अर्थ आहे आणि आता सर्व सामावलेलं आहे आणि हेच आपल्याला शिकून घ्यायचं आहे. म्हणून याच प्रकारे तुम्ही जीवन जगताना भरपूर काही गोष्टी सहन कराव्या तुम्हाला लागतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला द्याव्या सुद्धा लागतील. मग त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एकाग्र चित्ताने मनाने तुम्ही देवाची भक्ती सुद्धा केली पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, सत्य कधीच सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस. जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून आपण द्यावे. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो आणि मग ज्या अस्तित्वातच नसतात आणि त्या आपल्याला समजत देखील नाही. आणि म्हणून आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनामध्ये माणसाची आर्थिक स्थिती कशीही असली, कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मनस्थिती ही चांगली मात्र असावी लागते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आणि ते तिथेच राहणार आहेत. म्हणून मनुष्य हा विनाकारण काळजी करत असतो. जे व्हायचे ते अचानक होऊन जाते आणि जीवनात अचानक ते सर्व काही घटना घडून जातात. जे काही भोगावे लागते ते पूर्व कर्मामुळे होते आणि अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानत असतो. म्हणून जे हे सर्व आपल्या कर्माची फळं आहेत ना, आणि हे समजून आपण घेतलं पाहिजे. देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिली आहेत आणि कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागते. कष्ट हे मेहनत केल्याने शरीर आणि खरं सत्य बोलणाऱ्या वागण्याने मेंदू व हृदय हे स्वच्छ राहत असते. म्हणून कोणते कपडे घातले तर मी छान दिसेल हा विचार जर आपण रोजच करतो, परंतु कोणतं चांगलं कर्म केल्यामुळे इतरांना आवडेल हाच विचार समाजात परिवर्तन नक्कीच घडू शकतो. आणि आदर्श व समाधान ही संसाराची नक्कीच संस्कार करणारी गोष्ट आहे आणि संस्काराची शिदोरी आहे. हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. म्हणून राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद तुम्हाला लागणार नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती फक्त आणि फक्त शांत राहायला, आणि ती तुमच्यामध्ये नक्कीच यायला हवी. आणि प्रत्येक माणूस त्याच्या जागीच योग्यच असतो. अयोग्य असते ती फक्त त्याची परिस्थिती, आणि त्या परिस्थितीमुळे ते बदलले आणि मग त्याची मनस्थिती बदलत असते आणि मग सर्व निर्णय त्याचे चुकत देखील असतात. म्हणून स्वामी आपल्याला सांगत आहेत, एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. जगात माणसाचा लोभ कधीच पुरा होत नाही. म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख हे आपल्याला भोगावे लागत असते. म्हणून कोणते कपडे घातले ना की आपण चांगले दिसू किंवा आपण चांगले मोठे माणसं दिसू असा विचार कधीच करू नका, कारण कपड्यावरून माणसाची पारख कधी तुम्ही करू नका. जीवनात प्रेरणा महत्वाची आहे
ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करेपर्यंत सक्रिय ठेवते आणि सक्रिय चालू ठेवत असते. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता ही नेहमीच श्रेष्ठ असते आणि काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून ती वाट ही मोकळी झाली की मग आपण त्या वाटेवर चालत राहायचंय. आणि खरे तर हे जग म्हणजे मृत्यू लोक होय, तरी जिवंत असेपर्यंत सर्वजण मिमी करीत असतात आणि आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात. पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते आणि मग त्यांना नंतर कोणी आठवतही नाही. आठवतात फक्त थोडे 1, 2, 3 महिन्यासाठी, नंतर त्यानंतर मग ते विसरून जात असतात. म्हणून कुणाचे कान धरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता अगदी साफ असावी लागते आणि स्वच्छ पाण्यासारखी असावी लागते. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. आपण याला कुणीही सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. हे सगळ्यांनाच नक्कीच त्यांच्या वाटेवर येत असतात. म्हणून समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं आणि ते नातंच तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे. विश्वास हा खोटरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो आणि म्हणून तुम्ही चुका सुधारा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लागा. स्वामी म्हणतात, पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यात जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. आणि जगात मोठमोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्वच मृत्यूच्या मार्गानेच गेले. म्हणून आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले आणि या पृथ्वीला त्याचा काही फरक पडला नाही, कारण ती लोक त्यांच्या कर्मानुसार आले होते आणि त्यांच्या कर्मानुसारच ते गेले. म्हणूनच खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणतेही तुम्ही निर्णय अजिबात घेऊ नका. या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. कारण आणि मग तुम्ही घेऊ ज्यांना आपण आपली चूक समजू शकत नाही ना आणि समजतही नाही ना, अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही आयुष्यामध्ये करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात ना की ती स्वतःची चूक तर मनातच मान्य नसते, पण उरलं सुरलं आपल्याला चुकीचे आहे हे ठरवत असतात. आणि म्हणून त्यांच्यासोबत वादविवाद तुम्ही कधीही घालू नये. चेहऱ्यावर नेहमी 2च गोष्टी, स्मितास्य व शांतपणा, नक्कीच यशस्वी व्यक्तीच्या असतात. आणि स्मितास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी. म्हणून या 2 गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर देखील असायला हव्यात. म्हणून जास्तीत जास्त इच्छा नाही, फक्त पुढचे पाऊल मागच्या पावलापेक्षा चांगले असावे, ही स्वामींचरणी आम्ही प्रार्थना मागू इच्छित आहे. म्हणून रावणाचे शेवटी काय झाले? पाप वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दृष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा वळेच पाठलाग करत आहे. आणि मग म्हणून काळ स्वतःचा आणि दुसऱ्यांचा देखील पाठलाग करत असतो. म्हणून काळाला तुम्ही घाबरलं पाहिजे आणि काळापासून नक्कीच तुम्ही दूर राहिलं पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायला हवं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. म्हणून तुम्ही एक काम करायचंय, जीवनामध्ये कधीच कमजोर राहायचं नाही आणि कोणालाही आपण कमजोर समजायचं नाही. आणि आपण कमजोर आहोत ना हे दाखवायचं सुद्धा नाही, हे दाखवून द्यायचं नाहीये. म्हणून आठवणीत फार मोठी शक्ती असते. आज सुद्धा आपण कालचा दिवस जगू शकतो, ते फक्त आपण आठवणीने. आपण गोड आठवण आपल्या मनात येत असते आणि आपण खुदकनं हसत असतो. यात तर खरंच सुख आणि समाधान आहे. आणि हेच तुमच्या आयुष्यात हवं. म्हणून ज्ञानाचं गणित आणि बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून आपण फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. आणि म्हणून आपण जर फायद्यासाठी नाती जोडत बसलो तर मग या जगामध्ये सर्व लोक स्वार्थी होऊन जातील आणि अहंकारी होऊन जातील. म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ प्रत्येक लोक बघायला लागून जाईल. आणि म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवून आपले कर्म चांगले करायचे आहेत आणि आपली नाती टिकून ठेवायची आहेत. स्वामी म्हणतात, दुःखाचा विचार करीत बसू नकोस, दुःख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाचा आत्मा ही बुद्धी सोचून द्यावी आणि मग या देह बुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद मात्र नक्कीच तुम्ही घ्यायला हवा. आणि जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो तेव्हा इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते. म्हणून तेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही मग त्यावेळेस तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी नक्की जिवंत देखील आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकत असतात. म्हणून दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. म्हणून आपण आभार मानत चला.
आणि देवाचे नामस्मरण फक्त तुम्ही करत चला. नक्कीच देव तुमच्या कधीच संकटात कमी पडू देणार नाही आणि तुमच्या पाठीमागे कायम उभा राहतील. म्हणून कोणतीही गोष्ट तुम्हाला अशी तुमच्या जवळ नाही असं कधीच असणार नाही. म्हणून ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही. जे होतं ते कधी ठरवलेलं असतं असेही नाही. यालाच कदाचित आयुष्य असे म्हणतात. म्हणून हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. या खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता आणि तुमच्यासोबत खेळून ती मजा नक्कीच आली. म्हणून आपण आपल्या फील्डमध्ये असं वर जायचं की सगळ्यांनाच कळलं पाहिजे की हा माणूस नक्कीच काहीतरी करतोय. म्हणून या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ, असं स्वामी म्हणतात. अरे जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्वी जन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते आणि ते तुला भोगावेच लागणार आहे. आणि म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचून जाईल आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच पोहोचत असतो. जीवनात सगळ्यात गोष्टीचा आणि सगळ्यात चांगला साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास असतो. आणि स्वतःमध्ये आपण आत्मविश्वास ठेवलाच पाहिजे. आणि तो आपल्यातला असला की आपण कोणत्याही थराला कोणतेही यश आपण मिळवू शकत असतो. म्हणून विचार श्रेष्ठ शुद्ध असतील ना तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी राहत नाही. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे, दुःखाची जाणीव ठेवू नये, देहाला जे कष्ट होतात त्या सुखच मानावे आणि नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे. मग बघा तुम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही देव जवळ असल्यासारखं वाटेल. त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. म्हणून मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं. म्हणून मतलबी लोकांच्या तुम्ही सहवासात नक्कीच राहू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यातून काहीही शिकत नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा आयुष्यामध्ये चुकत असतो आणि तो चुकांचा पुतळा देखील असतो. म्हणून स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. आणि तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर लक्षात घ्या की ध्येय खूप मोठे आहेत. पण जर लोक हसत नसतील तर समजा की तुमचे ध्येय आता खूप लहान आहेत. म्हणून तुम्ही मोठा विचार करायला हवा. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच आपल्याला सापडू शकत नाही आणि सापडतही नाही. आणि ती चूक आपण मान्य केली तर नक्कीच आपण माणुसकीमध्ये येत असतो आणि आपल्याला असे कळते की आपली चूक ही आहे. मग आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. स्वामी म्हणतात की दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये, अत्यंत स्वार्थ बुद्धी नको. त्यामुळे पापाचा संशय होऊ लागतो आणि ज्यामुळे पापांचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय. आणि पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून माणूस हा मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. तरी चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आहेत आणि आचरण सुद्धा असेल ना तर कोणती वेळ ही आणि कृती वाईट असू शकत नाही आणि सर्व कृती चांगल्याच असतात. म्हणून प्रत्येकाला जीवनात कृष्णासारखा मित्र असेल किंवा नसेल, परंतु शकुनीसारखा चालबाज कोणी ना कोणी जरूरच असतो. म्हणून स्वप्न मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच आपल्याला किंमत ही मोजावी लागत असते. आणि सर्वांभोवती आत्मा एकच आहे ही जाणीव वर्तमानात येणाऱ्या उत्कृष्ट पुरावा म्हणजे इतरांच्या दुःखी आत्मा अभेद ज्ञानाने सुखी करण्याचा प्रयत्न करणे. आणि तसा प्रयत्न तुम्ही केला की तुम्ही माणुसकी जपली असं समजून घ्या. आणि जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान मात्र नक्कीच तुम्ही दिलं पाहिजे. आदर केल्यास तर तुलाही आदरच मिळेल. तुझे देणार तेच तुला परत मिळणार आहे. तुझे गमावलं आहेस त्यासाठी तू जबाबदार आहेस. आणि तुला ते परत हवं असेल तर तू आधी तुझा गर्व आणि अहंकार सोड आणि चूक असेल तिथे माफी मागण्याची हिंमत कर. तुझं तुला परत नक्कीच मिळणार आहे. म्हणून मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणताही खेळ आणि वेळ आणि कृती ही वाईट असू शकत नाही, हे लक्षात घ्या. कसं आहे, नेहमी थोडे मोठे धैर्य धारण करावे आणि कोणी अपशब्द बोलले तर शांतपणे सोसावेत. स्वतः नेहमी नम्रपणाने बोलावे आणि आपल्या बोलण्याचे सर्वांना समाधान नक्कीच द्यावे. जगण्यासाठी बुद्धीचा उपयोग नक्कीच होतो, पण ती केव्हा आणि कुठे वापरावी हे जर कळत नसेल तर मग सर्व आयुष्य व्यर्थच होऊन जाते. आणि मग यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र नक्कीच असली पाहिजे. आणि जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर
तर 3 गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. म्हणून माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. म्हणून त्याला कुठलाही मुहूर्त नसतो. म्हणून कोणती गोष्ट सुरू करण्याआधी कधीच मुहूर्त बघू नका. डायरेक्ट तुम्ही सुरू करा. नक्कीच तुमच्यामध्ये ताकद आणि तुमच्या मनात जिद्द असेल ना, तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट यशस्वी ठरवाल आणि तुम्हाला यश देखील नक्कीच मिळेल. म्हणून स्वप्न 3 असावेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असावी जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. म्हणून तुम्हाला अशी मधून बेचैनी होत असते की मी काय करू आणि कसं करू. म्हणून नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांच्या मागे धावले पाहिजे आणि स्वप्नांसाठी जे लागेल ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे. म्हणूनच तर ते मागे बोलतात आणि पुढे तोंडावर नाही. म्हणून आयुष्यात कोणी आपल्याला समजून घेतले नाही ना तरी चालेल, पण कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून नाही घ्यायचं. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं. समोर चांगली संधी आली ना आणि असतानाही योग्य मार्ग निवडता येत नसेल तर आपल्या मानसिकतेत बदल घडवणे नक्कीच आवश्यक आहे. आणि जीवन में चुनौतियां हर किसी के हिस्से में आती है, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को आजमाती है. म्हणून आपलं जे भविष्य आहे ते आपल्याला आजमावत असतं आणि आपलं जे नशीब आहे ना ते आपली परीक्षा घेत असतं. ती परीक्षेमध्ये आपण पास झालो तरी आपण जीवनामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होत असतो. आणि क्रोध हा शेवटी दुःख देणारा असतो. म्हणून माणूस त्यापासून दूर राहिला पाहिजे. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करीत असते. म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस आणि तसेच कुणाचा मत्सर देखील करू नकोस आणि आधी कधी ढोंग करू नकोस. ज्याने ढोंग केले तो नक्कीच पस्तावा देखील आहे. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे. कारण निंदा पसली नाही तर शत्रुत्व वाढत जाते आणि रहस्य पसले नाही तर धोका वाढत जातो आणि दुःख पसले नाही तर नैराश्य नक्कीच वाढत जात असते. म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करावी. तिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. ज्या वेळेस आपण एखाद्याचा अपमान करत असतो तेव्हा त्याच्या मनातला आपण आपला मान कमी करून घेत असतो. म्हणून कधीच कोणाचा अपमान आपण आपल्याकडून होऊ देऊ नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. आणि म्हणून पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर आणि विषयामध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारात बुडल्यास जगात छितू होते आणि मग लक्षात घे तो माणूस नक्कीच मिटून जातो. आणि कारण या ज्या मनामध्ये नक्कीच काहीतरी उलगडत असतं आणि काहीतरी बिघडत असतं ते मनात नक्कीच पाप असतं आणि त्याचा शेवट हे नक्कीच चुकीच्या गोष्टीने होत असतं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असो जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित नक्कीच होत असते. म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जीवनामध्ये भरपूर काही शिकवत असते आणि जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत मात्र असते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नाही हे लक्षात घ्या. जशी वळणं येतील ना तसं वळायला लागतं आणि संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून दुष्ट वासना बाळगू नकोस. कधी पाप बुद्धी ठेवू नकोस. आपला धर्म आणि नाती कधी सोडू नकोस आणि नेहमी अंतरात, संसारात आणि विचार करीत जा आणि पुढे पुढे जात जा. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानात खरे सुख आहे हे जो समजला तो त्या जीवनातील खरा सुखी आहे आणि समाधानातील व्यक्ती. म्हणून भिक्षापात्र तुम्ही नक्कीच मोकळं ठेवावं आणि ते भरलं असेल अशी अपेक्षाही मात्र करू नये. कारण देव सगळ्यांचंच बघत असतो आणि बघत आहे आणि तो सगळ्यांचंच भलं करणार आहे. यावर फक्त आपण मनापासून जिद्द आणि विश्वास ठेवावा. निशब्द होण्याची वेळ तेव्हा आवाज येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड कधीच बसत नसते. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. म्हणून ती अडचण सोडवायला तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे आणि मग ती अडचण सोडवली की जीवनामध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्यात सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर कोणत्याही अडचणीत तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र तुम्ही नक्की शोधली पाहिजे. आणि पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नक्कीच तुम्ही नाव घ्यावे. आणि सदाचार हे श्रेष्ठ असते आणि ते कधीही सोडू नये. स्वामींची भक्ती सोडू नये आणि स्वामींचे नाव देखील मुखी घ्यावे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करावे. जो सदाचाराने वागतो
तो मनुष्य या जगात धनी होऊन जातो. आणि जसं धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग हा लपलेला असतो ना, तसंच दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुखही आपली वाट नक्कीच पाहत असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवायला शिका आणि म्हणजे नक्कीच, कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते गोडच लागतं. आणि म्हणून आपल्याला यश हे देव थोडं लेट देत असतो आणि थोडं उशिराही देत असतो, कारण त्याची चव आपल्याला नक्कीच चांगली लागली पाहिजे. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. आपल्या निर्णयावर आपली भीती नाही तर आपला विश्वास दिसला पाहिजे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे आणि हीच वेळ तुम्ही ठरवा आणि योग्य रस्ता नक्कीच तुम्ही निवडा. घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीच तुटत नसतात. आणि आपण जे सहन करतोय ना, त्याची शिक्षाही जे आपल्याला मारत आहेत किंवा त्रास देत आहेत त्यांना एक दिवशी नक्की मिळणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आणि कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्यात खरा अर्थ समजून जातात आणि आयुष्य काय असते हे त्यांच्याकडून आपल्याला समजत असते. म्हणून आपण जेव्हा खरोखर काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते की जीवन किती तेजस्वी आहे आणि किती अनमोल देखील आहे. म्हणून तुम्ही भक्ती मार्गाने जा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी नित्य कर्मे मानली जातात ती तू सोडून देव समाजाने जी चांगली कर्मे मानली जातात ती तू मनापासून कर. आणि चांगली कर्मे केली तर देवाच्या दारी तुला नक्कीच देव बोलावून घेईल. आणि देव चांगल्या कर्माच्या माणसाला नक्कीच पुढे नेत असतो आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या त्याच्याकडून घडवून घेत असतो. म्हणून आपणही चांगले कर्म करायचे आणि चांगल्या कर्माचे फळ हे आपल्याला एक दिवस चांगलं मिळणार आहे. फक्त याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फक्त पाठीवरची थापच नाही तर पाठीमागची चर्चा आणि पाठीमागचे हल्ले दोघेही माणसाला मोठं करत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व सतनाम त्रिगुणांचे अधिष्ठान आहे, तो त्रिगुणांचा आरंभ आहे. त्या गणेशाला व पर्व पत्यंती मध्यना वैखरी या 4 वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. आणि तो ईश्वराचा मार्ग असा आहे की नामस्मरण फक्त ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते आणि अखंड नामस्मरण नक्कीच देवाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकते. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे आणि हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम मिळतो आणि प्राप्त होतो. आणि दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे. आणि पहिली स्वप्न भंग झाल्यावरही दुसरी स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आहे. आणि जीवनामध्ये तुम्ही नक्कीच दुसरी स्वप्नही बघितली पाहिजे. आयुष्यभर भरभरून बोलणारे आयुष्य कधीच जगत नाही, कारण बोलण्यापेक्षा जगायला हवं हे त्यांना उमगतही नाही. म्हणून प्रार्थना कधी वाया जात नाही, फक्त योग्य वेळी येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात. म्हणून खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. आणि जगाला बघून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात आणि त्यांचे कधी सुखही लाभतही नाही. म्हणून समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही आणि येथे वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून आपल्या वाचून कोणाचा अडत नाही असा विचारही मनात आणू नका. आणि इथं पत्त्यातील बादशाह हरवला तर जोकराला बादशाह बनवलं जातं, एवढं फक्त लक्षात ठेवा. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर नक्कीच तुम्ही वागा. म्हणजे तुम्हाला लोकांची चव देखील नक्कीच कळेल. माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन हे नेहमी भक्कम ठेवावे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये करावे आणि मनात कोणताही रोग ठेवू नये आणि राग ठेवू नये. म्हणून नातेवाईकांच्या सर्व अडचणी जाणून घ्यायच्या असतील ना तर त्यांच्या अधूनमधून 2-4 हजार रुपये नक्कीच तुम्ही मागितले पाहिजे, कारण तेव्हाच कळतं की कोण आपलं आणि कोण परक. पण आपले व्यक्ती जे असतात ना ते प्रेमाने आपल्याला सांगतील आणि समजवतील, म्हणजे आपले नसतील ना ते आपल्याला रागवतील देखील. मग तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून आपल्यातील उणीवा आपल्याला माहीत असणे ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि नक्कीच आपल्या मधल्या त्रुटी ह्या आपल्याला माहीत असायला हव्यात. आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं आणि मग त्याविना आपल्याला करमतही नाही. आणि आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलं असतं. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काहीही करू शकाल अशी संधी असतेच. म्हणून तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्या समोर नक्कीच बोलू शकेल, कारण आपला स्वभाव हा खूप चांगला असायला हवा.
आणि प्रेमळ नक्कीच असायला हवा. प्रेमळ असला तर लोक आपल्या जवळ आपोआप येत असतात. आणि म्हणून वेळ, मित्र आणि नाते अशा 3 ठिकाणी 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचा शिक्का नसतो, पण हे हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, पण मनात आपलेपणा किती आहे हे नक्कीच महत्वाचं आहे. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे ना, तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही. आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि जीवनात चालत राहा. नक्कीच यशस्वी व्हाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच एकटेच जगायला पण शिका. पण जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो. पण वेळ वाईट असेल ना तर निरोप देऊन सुद्धा लोक तुमच्याकडे मात्र येणार नाही, कारण तुमची वेळ तेव्हा वाईट असते. म्हणून वाईट वेळेत जो आपल्याला साथ देतो ना, तो आपला खरा सारथी आणि खरा मित्र असतो. म्हणून आपली वागणूक ही आपल्या प्रतिष्ठेचा आरसा असते. म्हणून आपली वागणूक चांगली असली तर आपली प्रतिष्ठाही चांगलीच बनत जाईल. आणि म्हणून माणसं तीच जवळ करा जे तुमच्या वाईट काळात सोबत असतात, कारण तीच आपल्या सेवाभावाची असतात. आणि स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण हे कळतच नाही. म्हणून भक्तीसारखी शांतता कशातच नाहीये. आणि भगवंत एवढं बलवान या जगात कोणी नाही, आणि भगवंत एवढं बलवान कोणी होऊही शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर मात्र विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला. म्हणून अडचणींचा सामना करायला असेल तर शरीरापेक्षा मन हे भक्कम करायला हवं. म्हणून मन भक्कम केलं की तुम्ही कोणतीही बाजू आणि कोणतीही कठीण परिस्थिती तुमच्या मनावर घेऊन ती सहन मात्र नक्कीच करू शकता. म्हणून आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि स्वतःवर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. पैस लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार मात्र तुम्ही नक्कीच हराल. म्हणून ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाहीये. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आणि कशीही मात्र नक्कीच करता येते. म्हणून जर यशाच्या गावाला जायचं असेल ना तर अपयशाच्या वाटेनेच तुम्हाला जावे लागेल. आणि अपयशाची वाट आपल्याला यशाच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार असते. बदल घडवण्यासाठी प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल नक्कीच घडवू शकत नाही, कारण त्यांच्या मनावर त्यांचा स्वतःचा ताबा देखील नसतो. म्हणून माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. आपण आपल्या कर्माची, चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत आपल्याला मनाकडेही असते. आणि हे कायम आपल्या लक्षात असू द्यायला हवं. स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार आपण केला जातो ना, तिथेच माणुसकीचं सुंदर नातं हे तयार होत असतं. आणि एखादा आपल्या इच्छेप्रमाणे वागत नसेल तर त्याला मूर्ख समजणे हे आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते. म्हणून चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. आणि ओंजळ भरलेले असताना ती सांडायच्या आत तुम्ही इतरांच्या नक्कीच त्यातले देता आले पाहिजे. आणि तरच देव बघत असतो आणि वरून सगळं काही तो नक्कीच बघत असतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला फळ देणार असतो. म्हणून तुम्हाला अजूनही तुमची झोळी मात्र प्रेमाने, आनंदाने तो भरत असतो. आणि म्हणून झाडाखाली ठेवलेल्या तुकड्या मूर्तीला बघून कळतं की परिस्थिती कशी असो, परंतु स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही, कारण हे जग तुटलेल्या देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण तर माणसं आहोत, मग आपल्याला ते नक्कीच काढणार असतं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो आणि त्याला कोणीही हरू शकत नाही. आणि स्वतःशी जो लढाई करून जिंकत असतो ना, तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो, कारण तो स्वतःसाठी जगत असतो आणि स्वतःसाठी लढत देखील असतो. म्हणून कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आणि स्वाभिमान यापैकी एकाशी तरी तळजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ शकते. म्हणून फक्त आपण आत्मविश्वास जोपासायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवं. आयुष्य कधीच लहान नसतं, आपण जगायला थोडा उशीर करत असतो आणि म्हणून ते आयुष्य आपलं लहान होत असतं. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागत असते आणि माणूस कळायला माणुसकी लागत असते. आणि भरभरून आयुष्य जगात जीव लावणारी माणसं देखील लागतात. आणि म्हणून आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं.
आणि त्याचंच नाव मनशांती आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन जगण्याची आणि मिळवण्याची अपेक्षा नक्कीच ठेवली पाहिजे. आणि माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज मात्र बनवायला त्याला काळ लागत असतो आणि तो काळ फक्त त्यालाच माहिती असतो. म्हणून भक्त वात्सल्य प्रेम संस्कार घरात आणि मनात प्रसन्नता निर्माण करत असतात. म्हणून नक्कीच मनात भक्ती मात्र ठेवा आणि स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि नकारात्मक गोष्टींना तुम्ही सहकार्य करू नका एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामींच्यावर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आम्हाला सुख समाधानात ठेवा आणि निरोगी ठेवा असं नक्कीच लिहा. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.